बाय चितळे बंधू। 5 जुलैच्या मोर्चानंतरही एकत्र यायचं का याबद्दलचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच घेतील। अनिल परब आणि बाळा नांदगावकरांनी केलं स्पष्ट। मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र। 5 तारखेचा मोर्चा भव्य दिव्य असेल। भाजपला असा मोर्चा जमणार नाही, अनिल परब यांना विश्वास। तर मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जोरदार तयारी। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून दादर स्थानक आणि लोकलमध्ये पत्रक वाटप। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी होणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। हिंदीच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये अजित पवारांचा वेगळा सूर। पहिलीपासून नव्हे तर 5वी पासून हिंदी शिकवावी, अजित पवारांचा पुनरुच्चार। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सावध पवित्रा। भाजपचं अजूनही विचार मंथन सुरूच। रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार। 30 जून रोजी अर्ज भरणार तर 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार। अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यू। कारण अस्पष्ट। पतीचा माध्यमांशी बोलण्यास नकार। शेफालीला 15 वर्षांपासून होता मिरगीचा त्रास। उपचारही होते सुरू। 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी घेत होती अँटी एजिंग ट्रीटमेंट। डॉक्टरांची माहिती। संभाजीनगरच्या वैजापुरात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या। शेजारच्या मंदिरातल्या साहित्याची तोडफोड। एप्रिल महिन्यात संगीतायांना दिली होती जीवे मारण्याची धमकी। कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलमधील होता आरोपी। ब्रेन स्ट्रोकमुळे नाचनचा मृत्यू। अखेर 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर। पहिल्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार। इंदापुरातील बेलवडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार। तुळजापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत।